कालवनात माशी मेली आणि कालवनात माशी मेली. बापरे. हो ना. ऐकायला अगदी सारखेच वाटणारे हे दोन शब्दसमूह आहेत. पण पहिल्या वाक्यामुळे समोरचं जेवणाचं ताट अक्षरशः फेकून द्यावंसं वाटेल. नक्कीच. म्हणजे कुणालाच जेवणात माशी चालणार नाही. अगदी बरोबर. आणि दुसरा वाक्य थेट जंगलातल्या एका घटनेची म्हणजे एका माशीच्या मृत्यूची बातमी देतं. तर हा जो चमत्कार आहे ना, हा संवादातल्या एका छोट्याशा पॉजचा किंवा विरामाचा आहे. हो, एका सेकंदाच्या हजाराव्या हिस्सा एवढा तो विराम असतो खरं तर. बरोबर. आणि तो वाक्याचा अर्थ कसा पूर्णपणे उलटापालटा करू शकतो, याच्या आजच्या या सखोल चर्चेत आपण प्रवेश करत आहोत. आजच्या या चर्चेचा मुख्य विषय आहे मराठी व्याकरण आणि त्यातील एक अत्यंत महत्त्वाचा पण रोजच्या वापरात असूनही अनेकदा दुर्लक्षित राहणारा भाग म्हणजेच संधी. संधी आणि त्याचे विशेष नियम. अगदी अचूक उदाहरणाने सुरुवात केली तुम्ही. आणि या चर्चेचा मुख्य उद्देश हाच आहे की व्याकरणाचे जे नियम आपण कागदावर वाचतो किंवा किंवा शाळेत शिकताना ते थोडे जड आणि तांत्रिक वाटतात आपल्याला. हो, खूपच कंटाळवाणे वाटतात कधी-कधी. हो ना. पण ते प्रत्यक्षात आपल्या रोजच्या जगण्याचा, आपल्या श्वास घेण्याचा आणि बोलण्याचा कसा अविभाज्य भाग आहेत, हे आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. कारण भाषा ही फक्त शब्दांची किंवा अक्षरांची बनलेली नसते. अच्छा? ती उच्चारांच्या एका नैसर्गिक लयीवर चालते. आज आपण ही लय नेमकी कशी काम करते याचं जे विज्ञान आहे ना, ते समजून घेणार आहोत. नक्कीच. आणि आज आपण प्रत्येक नियम, त्यामागचं कारण आणि उदाहरणे अशी काही उलगडून पाहणार आहोत की त्यानंतर व्याकरणाची भीतीच उरणार नाही. आणि गरज पडेल तिथे आपण काही इंग्लिश एक्सप्लेनेशन्स किंवा इंग्रजी उदाहरणांचाही आधार घेऊ. हो, म्हणजे समजायला अधिक सोपं जाईल. आपण सहज समजून घेऊ शकू. तर सुरुवात करूया आपण आत्ताच ज्या उदाहरणाबद्दल बोललो ना, त्या पहिल्या आणि सर्वात थक्क करणाऱ्या प्रकाराने, ज्याला म्हणतात सीमासंधी. सीमासंधी हा प्रकार खरोखरच भाषेच्या प्रवाहीपणाचं एक एक उत्तम उदाहरण आहे असं मला वाटतं. म्हणजे नेमकं काय होतं यात? सीमासंधी म्हणजे काय तर बघा, जेव्हा आपण बोलतो तेव्हा दोन शब्दांच्या मध्ये जो नैसर्गिक विराम किंवा आपण ज्याला पॉज म्हणतो तो घेतला जातो, त्याला व्याकरणात सीमासंधी म्हणतात. इथे सीमा म्हणजे बाउंड्री. अच्छा, म्हणजे शब्दांची हद्द. अगदी बरोबर. आता गंमत अशी आहे की जर हा विराम घेण्याची जागा आपण थोडीशी जरी बदलली, म्हणजे तो श्वास घेण्याची वेळ थोडी अलीकडे पलीकडे केली ना, तो वाक्याचा अर्थ अनपेक्षितपणे बदलून जातो. म्हणजे मगाशी आपण जे उदाहरण पाहिलं त्यात कालवनात माशी मेली, इथे कालवण हा एक सलग शब्द आहे. होय. ज्याचा अर्थ रसा किंवा करी असा होतो. म्हणजे रस्स्यात माशी पडली आणि मेली असा सरळ अर्थ निघतो तिथे. फक्त आपण श्वास कुठे घेतला यावर एका जेवणाच्या ताटातली घटना थेट जंगलात पोचली. हो, आणि हे फक्त एका उदाहरणापुरतं मर्यादित नाहीये. दुसरे गमतीशीर उदाहरण पाहूया आपण. ते कामगार झाले. ते कामगार झाले. आता इथे आपण कामगार हा एक सलग शब्द उच्चारतो, ज्याचा अर्थ ते मजूर किंवा वर्कर झाले असा होतो. पण समजा बोलताना घाईघाईत काम या शब्दानंतर आपण क्षणभर थांबलो, ओके, आणि मग पुढचे शब्द उच्चारले, तर वाक्य होतं ते काम गार झाले. अरेच्छा, ते काम गार झाले. हो, म्हणजे एखादं काम थंड पडलं किंवा ती प्रक्रिया तिथेच थांबली असा त्याचा अर्थ होतो. बापरे, म्हणजे रोजच्या बोलण्यात आपण किती वेळा अशा सीमासंधीचा वापर करत असू हे हे आपल्या लक्षातही येत नाही. मला इथे इंग्रजीतलं एक खूप प्रसिद्ध आणि अगदी तंतोतंत लागू पडणारं उदाहरण आठवत आहे. कोणतं? इंग्रजीत एक वाक्य आहे बघा, लेट्स ईट ग्रँडमा, म्हणजे चला आजी आपण जेवूया. इथे ईट नंतर जो स्वल्पविराम किंवा पॉज आहे ना, तो खूप महत्वाचा आहे. हो, अतिशय महत्वाचा. कारण तो पॉज काढला तर वाक्य होतं लेट्स ईट ग्रँडमा, म्हणजे चक्क चला आजीला खाऊया. बापरे, हा भयानक अर्थ होतो तो. हो ना. म्हणजेच सीमासंधी हा निव्वळ व्याकरणाचा एखादा रुक्ष नियम नसून तो खऱ्या अर्थाने संवादाचा जीव वाचवणारा घटक आहे असं म्हणायला अजिबात हरकत नाही. अगदी तसंच आहे ते. इंग्रजी ध्वनिशास्त्रात म्हणजे फोनेटिक्समध्ये याला जंक्चर किंवा वर्ड बाउंड्री असं म्हणतात. अच्छा, जंक्चर. हो, आपण जेव्हा सलग बोलत असतो ना, तेव्हा आपल्या बोलण्यातून आपण समोरच्याच्या मेंदूला सतत सिग्नल्स देत असतो की की एक शब्द कुठे संपला आणि दुसरा कुठे सुरू झाला. याच ध्वनींच्या सिग्नल्सचा आणि विरामाचा अभ्यास म्हणजेच सीमासंधी.
हे खूपच फॅसिनेटिंग आहे. आता सीमासंधीमध्ये आपण दोन शब्दांमधील अंतराविषयी किंवा स्पेसविषयी बोललो. पण जेव्हा दोन शब्द एकमेकांच्या अगदी जवळ येतात, म्हणजे ते अंतरावर न राहता एकमेकांवर चक्क आदळतात आणि एकमेकांत मिसळून जातात, तेव्हा नेमकं काय होतं? तिथे खरी संधी होते. हो. इथून पुढे आपण मराठीतील विशेष संधी या आपल्या मुख्य विषयाकडे वळणार आहोत. आणि यातला पहिला प्रकार आहे पूर्वरूप संधी. होय, पूर्वरूप संधी. जेव्हा दोन शब्द वेगाने एकत्र उच्चारले जातात ना, तेव्हा पहिल्या शब्दाच्या शेवटचा ध्वनी आणि दुसऱ्या शब्दाच्या सुरुवातीचा ध्वनी एकमेकांसमोर येतात. म्हणजे समोरासमोर भेटतात. अगदी बरोबर. आणि इथे मुख्यत्वे आपण स्वरांबद्दल बोलत आहोत. अशा वेळी माणसाची नैसर्गिक प्रवृत्ती असते की दोन्ही स्वर पूर्ण उच्चारण्यासाठी तोंड उघडझाप करण्यात ऐवजी एका स्वराला गाळायचं. अच्छा. पूर्वरूप संधीमध्ये नावाप्रमाणेच पहिला स्वर टिकून राहतो आणि दुसरा स्वतःचं अस्तित्व हरवून बसतो. जर इंग्रजीत समजून घ्यायचं झालं तर पूर्व मीन्स फर्स्ट. सो द फर्स्ट वॉवेल डॉमिनेट्स अँड द सेकंड व्हॅनिशेस. म्हणजे दोन स्वरांच्या युद्धात पहिला स्वर जिंकतो आणि दुसरा पूर्णपणे नाहीसा होतो. हो, आपण याचे प्रत्यक्ष उच्चार करून बघूया का? नक्कीच. नाही अधिक असा या दोन शब्दांना वेगाने एकत्र बोलायचा प्रयत्न केला तर काय होतं? नाही असा, नाहीसा. नाहीसा. अरे चाहो. इथे नाही मधला शेवटचा ई हा स्वर कायम राहिला कारण हा पूर्वस्वर आहे आणि असा मधला अ उच्चारातून गायब झाला. म्हणजे तो ई जिंकला तिथे. अगदी अचूक. आणि यामागे एक वैज्ञानिक कारण आहे बघा. जेव्हा आपण नाही म्हणतो तेव्हा आपला जबडा आणि ओठ ईच्या उच्चारासाठी एका विशिष्ट स्थितीत असतात. बरोबर. त्यानंतर लगेच असा म्हणण्यासाठी जबडा पुन्हा वेगळ्या स्थितीत नेणे हे आपल्या जिभेसाठी आणि मेंदूसाठी जास्त श्रमाचं काम असते. म्हणजे ते सोयीचं नसतं. हो, त्यामुळे आपली बोलण्याची यंत्रणा सोयीस्कर मार्ग निवडते. ती अला सोडून देते आणि थेट सावर उडी मारते. यालाच भाषाशास्त्रात प्रिन्सिपल ऑफ लीस्ट एफर्ट किंवा कमी श्रमात जास्त बोलण्याची प्रवृत्ती असं म्हणतात. क्या बात आहे. हे तर खूपच रंजक आहे. म्हणजे आपली जीभ मुळातच आळशी असते आणि त्या आळशीपणातून चक्क व्याकरणाचे नियम तयार होतात. याच पूर्वरूप संधीची आणखी काही उदाहरणे आपण पाहूया. साझे अधिक असा. साजेसा. हो, हे एकत्र उच्चारले की साझेसा असा शब्द तयार होतो. साझेमधला ए कायम राहिला आणि असामधला अ लोप पावला. तसंच ठिकाण किंवा जागा दाखवणारे शब्द आपण सतत वापरतो ना, तिथे हा नियम प्रकर्षाने दिसून येतो. उदाहरणार्थ, खिडकी अधिक आत. अच्छा. आपण बोलताना कधीच तो खिडकी आत उभा आहे असं म्हणत नाही. आपण काय म्हणतो? तो खिडकीत उभा आहे. बरोबर. आणि हे उच्चारून बघितलं तर लगेच लक्षात येतं. खिडकी आत, खिडकीयात, खिडकीत. इथे खिडकीचा ई आणि आतचा आ एकमेकांसमोर आले. पण ई हा पूर्वस्वर असल्यामुळे तो जिंकला आणि आ हा पूर्णपणे लोप पावला. फक्त ई राहिला. अगदी बरोबर. हीच गोष्ट लाडू अधिक आत या शब्दांबाबत होते. आपण लाडूत असं म्हणतो. हो, लाडूत. इथे ऊ आणि आ एकत्र आले आणि फक्त ऊ शिल्लक राहिला. कारण लाडू म्हणताना ओठ आधीच गोल झालेले असतात. म्हणजे ऊचा उच्चार करताना तिथून पुन्हा तोंड उघडून आ म्हणणं कठीण जातं. त्यामुळे लाडूत हा सोपा उच्चार तयार होतो. म्हणजे पुन्हा तोच प्रिन्सिपल ऑफ लीस्ट एफर्ट. अगदी तसंच. अशीच इतर उदाहरणे बघायची तर नदी अधिक आत, ज्याचं एकत्र होऊन नदीत बनतं. आणि आळी अधिक आत मिळून आळीत तयार होतं. इथेही ई कायम राहून आ लोप पावतो. होय. आणि चांगले अधिक असे याचं चांगलेसे होतं. बरोबर. इथे ए कायम राहिला आणि अ लोप पावला. ही सगळी उदाहरणे पूर्वरूप संधीची आहेत, जिथे पहिल्या शब्दाचा स्वर स्वतःची जागा अजिबात सोडत नाही. बरोबर. आता आपण याच्या अगदी विरुद्ध प्रकार पाहूया. पररूप संधी. पूर्वरूपमध्ये पहिला स्वर जिंकला, पण असं नेहमीच होतं का? असा एखादा शब्द आहे जिथे दुसरा स्वर वरचढ ठरतो? नक्कीच आहे. आणि त्यालाच आपण पररूप संधी म्हणतो. इंग्रजीत सांगायचं तर पॅरा मीन्स लेटर ऑर सेकंड. द सेकंड वोवल टेक्स ओव्हर. ओके. पररूप संधीमध्ये जेव्हा दोन स्वर एकत्र येतात ना, तेव्हा पहिल्या शब्दाच्या शेवटी असलेला स्वर लोप पावतो आणि दुसऱ्या शब्दाच्या सुरुवातीचा स्वर म्हणजेच परस्वर तो कायम राहतो. आपण ह्याचेही उच्चार प्रत्यक्ष करून बघूया, म्हणजे श्रोत्यांना स्पष्ट होईल. हात अधिक ऊन.
आता हात या शब्दाच्या शेवटी त पूर्ण उच्चारला जातो, म्हणजेच तिथे अ हा स्वर आहे. हो, लपलेला आहे तिथे. आणि पुढे ऊनचा ऊ आहे. जेव्हा आपण हे वेगाने बोलतो तेव्हा आपण हात ऊन असं तुटक बोलत नाही, आपण थेट हातून म्हणतो. बरोबर, हातून. इथे अ आणि ऊ समोरासमोर आले, पण अचा उच्चार पूर्णपणे गिळला गेला आणि फक्त ऊ उरला. हो, याचं कारण असं आहे की हा एक अतिशय तटस्थ आणि कमकुवत स्वर आहे. जेव्हा त्यापुढे ऊ सारखा जोमदार आणि ओठांचा स्पष्ट आकार मागणारा स्वर येतो ना, तेव्हा आपला मेंदू आधीच ऊच्या उच्चाराची तयारी सुरू करतो आणि त्या बिचाऱ्या अला वगळून टाकतो. बापरे, बिचारा अ. हो ना. आणखी एक छान उदाहरण म्हणजे न अधिक उमजे. इथे न मधला अ आणि उमजे मधला ऊ एकत्र येतात आणि पहिला अ गायब होतो आणि शब्द तयार होतो नुमजे. अगदी अचूक. क्या बात आहे. हे अगदी एखाद्या गणितासारखं काम करतंय, पण त्यामागे शरीराचं म्हणजे आपल्या जिभेचं विज्ञान आहे. भरड अधिक ऊन एकत्र होऊन भरडून तयार होतं. इथेही अ गायब आणि ऊ शिल्लक राहिला. आणि हर अधिक एक मिळून हरेक हा शब्द बनतो. इथे अ आणि ए मध्ये ए जिंकला. घर अधिक ई यातून घरी असा शब्द आपल्याला मिळतो. इथे र मधला अ आणि पुढचा ई एकत्र आले आणि ई कायम राहिला. होय, तसंच एक अधिक एक हे मिळून एक एक होतं. इथेही क मधला अ जाऊन पुढचा ए राहिला. आणि ही दोन उदाहरणे तर मला खूपच रंजक वाटतात बघा. चिंधी अधिक ओटी मिळून होतं छिंधोटी. चिंधोटी. हो, इथे चिंधीमधला ई गायब झाला आणि ओटीमधला ओ कायम राहिला. आणि घाम अधिक ओळे याचं होतं घामोळे. इथे म मधला अ जाऊन ओ राहिला. पण एक मिनिट, इथे माझा थोडा गोंधळ उडतोय. मी एक प्रश्न विचारू का? नक्कीच विचारू ना. मगाशी आपण पूर्वरूप संधीमध्ये पाहिलं की नाही? नाही अधिक असा मध्ये अ गायब होतो आणि नाहीसा बनतं, म्हणजे पहिला स्वर जिंकतो. आणि आता पररूप संधीमध्ये हात अधिक ऊन मध्ये पहिला अ गायब होऊन हातून बनतं, म्हणजे इथे दुसरा स्वर जिंकतोय. कुठे पहिला स्वर गायब होतोय तर कुठे दुसरा. हे नेमकं कोणी ठरवणं? म्हणजे व्याकरणाच्या पुस्तकात असे काही कडक नियम आहेत का की अमुक शब्दाने पूर्वरूप संधीच केली पाहिजे आणि तमुक शब्दाने पररूपच केली पाहिजे? खूपच महत्वाचा आणि तर्कशुद्ध प्रश्न विचारलात तुम्ही. आणि ह्याचं अत्यंत सोपं उत्तर हे आहे की हे नियम कोणी एका खोलीत बसून डोकं खाजून बनवलेले नाहीयेत. अच्छा. भाषेचे नियम हे माणसाच्या नैसर्गिक बोलण्याच्या ओघातून म्हणजे नॅचरल फोनेटिक फ्लोमधून तयार झाले आहेत. शेकडो वर्षांच्या प्रवासात मराठी माणसाला हातून म्हणण्यापेक्षा हातून म्हणणं जास्त प्रवाही आणि सोयीचं वाटलं. म्हणून तिथे पररूप संधी रुजली. आणि नाही असं म्हणताना नाहीसा म्हणणं सोपं वाटलं, म्हणून तिथे पूर्वरूप संधी रुजली. व्याकरणाच्या पुस्तकांनी फक्त लोकांनी आधीच बनवलेल्या या नैसर्गिक सवयींची नोंद करून ठेवली आहे. अरे चा, मी हे रोज वापरते, पण ह्यामागे इतकं साधं लॉजिक आहे हे कधीच लक्षात आलं नाही माझ्या. हो ना. म्हणजे व्याकरण हे प्रिस्क्रिप्टिव्ह किंवा एखाद्या हुकुमशहासारखं नाहीये की ज्याने ठरवून दिले कसं बोलायचं, तर ते डिस्क्रिप्टिव्ह आहे. ते फक्त आपण कसे बोलतो याचं वर्णन करतं. अगदी बरोबर. याचाच अर्थ असा की भाषेचे नियम समजले असं वाटत असतानाच भाषा आपल्याला काही अपवाद किंवा आश्चर्याचे धक्के देते. आता आपण या नियमांच्या पलीकडच्या काही विशेष प्रकारांकडे वळूया. नक्कीच वळूया. या विशेष नियमांमधला पहिला प्रकार आहे दीर्घ स्वरांपुढे येणारे स्वर. आतापर्यंत आपण बघितलं की स्वर एकमेकांवर आदळतात आणि एक स्वर गायब होतो. पण जेव्हा पहिल्या शब्दाच्या शेवटी एखादा दीर्घ म्हणजे लॉंग स्वर असतो ना, तेव्हा सहसा त्यांची संधी होत नाही. ते एकमेकात मिसळत नाहीत, तर स्वतंत्रच राहतात. जसं की जा अधिक ऊन. आता जामध्ये दीर्घ आ आहे, ज्याला उच्चारायला आधीच जास्त वेळ लागतो, आणि पुढे ऊन मधला ऊ सुद्धा दीर्घ आहे. हो. त्यामुळे हे एकत्र येऊन जून किंवा जाण असं काही होत नाही, ते जाऊन असंच राहतं. बरोबर. घे अधिक ईलचं घेईल होतं आणि हो अधिक ऊचं होऊ होतं. याचं कारणही तेच असावं ना, की दीर्घ स्वर उच्चारायला आधीच फुफ्फुसातून जास्त हवा लागते. तिथे दुसरा स्वर मिक्स करणं आपल्या जिभेला कठीण जातं. अगदी अचूक विश्लेषण केलंय आपण. ध्वनिशास्त्राच्या दृष्टीने दोन दीर्घ स्वर एकमेकांत मिसळणे ही खूप गुंतागुंतीची आणि श्रमाची प्रक्रिया असते. त्यामुळे मगाशी आपण जो कमी श्रमाचा नियम पाहिला ना, हो, तो लीस्ट एफर्टवाला. हो, त्यानुसार भाषा तिथे सुरक्षित मार्ग निवडते आणि दोन्ही स्वरांना स्वतंत्र ठेवते. भारीच आहे. आता पुढचा विशेष नियम पाहूया. ही हे शब्दयोगी अव्यय.
जेव्हा ही हा शब्द संख्या विशेषणांसोबत जोडला जातो तेव्हा तो चक्क 2 प्रकारे लिहिला आणि बोलला जाऊ शकतो. आणि आपण हे दोन्ही प्रकार रोज बघतो. उदाहरणार्थ 2 अधिक ही हे काही वेळा दोन्ही असं लिहिलं जातं आणि काही वेळा दोन्ही असंही लिहिलं जातं. बरोबर. तसंच 4 अधिक ही हे चाही असंही होतं आणि चारही असंही होतं. हे असं 2-2 प्रकारे का बरं होतं? इथे ह या व्यंजनाचा प्रभाव स्पष्ट दिसतो बघा. हचा उच्चार करताना खूप हवा बाहेर फेकली जाते. काही वेळा हा ह आधीच्या अक्षरात मिसळून दोन्ही सारखा जोडाक्षरयुक्त थोडा जड उच्चार तयार करतो. अच्छा. पण जेव्हा माणूस खूप वेगाने बोलत असतो ना, तेव्हा तो हाचा उच्चार पूर्णपणे वगळून टाकतो आणि दोन्ही किंवा चारी असे सुटसुटीत शब्द तयार करतो. काळाच्या ओघात हे दोन्ही प्रकार रूढ झाले आणि भाषेने ते दोन्ही स्वीकारले. यानंतरचा नियम तर अगदी कॉर्पोरेट जगात किंवा सरकारी पत्रव्यवहारात सतत वापरला जातो. अनुसार आणि अनुरूप या शब्दांबरोबर होणारी संधी. मी ऑफिसमध्ये रोज मेल लिहिते की नियमानुसार काम करा. हो, आपण सगळेच लिहितो. पण मूळ शब्द नियम आहे. मग ते नियमानुसार का होतं? हा आ कुठून आला मध्येच? हां, इथे भाषेला एक प्रकारचा प्रवाहीपणा आणि वजन द्यायचं असतं. त्याला आपण सामान्य रूप किंवा बेस मॉडिफिकेशन म्हणतो. ओके. हे शब्द जोडताना मागील शब्दाचं सामान्य रूप होते आणि पुढचा अ लोप पावतो. म्हणजे मूळ शब्दात थोडासा बदल केला जातो, जेणेकरून पुढचा शब्द जोडायला सोपं जाईल आणि तो ऐकायला थोडा अधिकृत वाटेल. म्हणजे हा अनुसार शब्द इंग्रजीतील डॅश अकॉर्डिंगली किंवा डॅश बेस्ड सारखा काम करतो तर. तो शब्दाला एक फॉर्मल वेट देतो. अगदी बरोबर. जसं की पद्धत अधिक अनुसारचं फक्त पद्धतनुसार होत नाही, तर पद्धतीनुसार होतं. इथे पद्धतचं पद्धती हे सामान्य रूप झालं आणि अनुसारमधला अ निघून गेला. बरोबर. आणि हे पद्धतचे पद्धती होणे हे भाषेतील प्रगल्भतेचे लक्षण आहे. आपण फक्त 2 शब्द एकमेकांवर फेकत नाहीये, तर आपण त्यांना एका मऊ धाग्यात गुंफतोय. वा. तसंच गरज अधिक अनुसारचं गरजेनुसार होतं. इथे गरजचं सामान्य रूप गरजे असं झालं आणि अनुसारमधला अ लोप पावला. विषय अधिक अनुरूपचं विषयानुरूप होतं. इथे विषयाचं विषया झालं आणि अनुरूपचा अ निघून गेला. हे खूपच लॉजिकल आहे. आत्तापर्यंत आपण व्याकरणाच्या पुस्तकातील नियम, त्यांचे अपवाद आणि अधिकृत पत्रव्यवहारातले वजनदार शब्द यावर चर्चा केली. पण आता ह्या चर्चेच्या सर्वात शेवटच्या आणि सर्वात रंजक टप्प्याकडे वळूया आपण. नक्कीच. आपण रस्त्यावर, घरात किंवा मित्रांमध्ये रोज बोलल्या जाणाऱ्या भाषेकडे येऊ. आपण एरवी काही पुस्तकांसारखं असं शुद्ध बोलत नाही. इथे मराठीतील काही इतर संधी काम करतात. हो, हा खऱ्या अर्थाने दैनंदिन संवादाचा गाभा आहे. रोजच्या धावपळीच्या जीवनात आपण पूर्ण शब्द अगदी व्याकरणशुद्ध पद्धतीने उच्चारत बसत नाही. वेळच नसतो कोणाकडे. हो ना, आपण त्यांचे शॉर्टकट्स तयार करतो आणि हे शॉर्टकट्स इतके रूढ होतात की तेच आपल्या संवादाचे मुख्य माध्यम बनतात. इथे पुन्हा एकदा तोच प्रिन्सिपल ऑफ लीस्ट एफर्ट किंवा कमी श्रमात जास्त बोलण्याची प्रवृत्ती अतिशय प्रबळपणे दिसून येते. अरे चा, हे तर अगदी इंग्रजी भाषेसारखंच आहे. म्हणजे इंग्रजीत जसे कंट्रॅक्शन्स असतात ना, जसं आपण इजमाट पूर्ण न बोलता इजंट म्हणतो किंवा गोईंग टूच्या ऐवजी चक्क गना म्हणतो, अगदी तसंच मराठीतही होतंय. बरोबर. याची उदाहरणे बघा. गेली अधिक आहे असं आपण संवादात कधीच पूर्ण बोलत नाही. आपण काय म्हणतो? ती गेलीये किंवा ती गेलीये. अगदी तसंच. येतो अधिक आहेचा आपण येतो हे किंवा येतोय करतो. तो येतो आहे असं म्हणण्यापेक्षा तो येतोय म्हणणं खूपच वेगाने आणि नैसर्गिकरित्या होतं आपल्याकडून. म्हणजे येतोय हा मराठीचा अधिकृत कंट्रॅक्शन आहे. आपण रोज शेकडो वेळा हे शब्द वापरतो, पण ते एका संधीचा प्रकार आहेत हे आजच मला नव्याने समजलं. हो, आणि आणखी एक उदाहरण म्हणजे बसला अधिक आहातचं होतं बसला हात किंवा त्याहूनही आखूड बसलात. आपण म्हणतो ना, काय मग कसे बसलात? हो हो. आणि आपली अधिक आपलीचं होतं अपापली. वा. या सर्व उदाहरणांमधून एक गोष्ट स्पष्ट होते की मानवी मेंदू आणि आपली बोलण्याची यंत्रणा सतत अशी रचना शोधत असते जिथे कमीत कमी ऊर्जेत कमीत कमी वेळात जास्तीत जास्त आशय समोरच्यापर्यंत पोहोचवता येईल. भाषा ही कधीच साच्यात बंदिस्त नसते, ती प्रवाही असते. अगदी 100% खरं आहे हे.
आणि म्हणूनच ती जिवंत असते. जर आपण या संपूर्ण सखोल चर्चेचा सारांश काढायचा ठरवला ना, तर आपल्या लक्षात येईल की संधी हा केवळ व्याकरणाच्या पुस्तकातला एखादा कठीण धडा नाहीये. मुळीच नाही. तो मराठी भाषेचा आपल्या दैनंदिन संवादाचा एक अत्यंत महत्वाचा आणि अदृश्य धागा आहे. आपण सीमासंधीमध्ये पाहिलं की शब्दांमधल्या छोट्याशा पॉजमुळे अर्थ कसे बदलू शकतात. पूर्वरूप आणि पररूप संधीमध्ये स्वरांचे एकमेकांत मिसळणे म्हणजे प्रत्यक्ष भाषेचे ध्वनिशास्त्र आणि आपली जीभ कशी काम करते हे आपण समजून घेतलं. आणि शेवटी रोजच्या बोलण्यातील शॉर्टकट्समुळे भाषा कशी वेगवान राहते हेही पाहिलं. निश्चितच. आपण जसे विचार करतो, जसा श्वास घेतो, तशीच आपली भाषा आकार घेत असते. व्याकरणाचे नियम हे त्यास नैसर्गिक प्रक्रियेचे फक्त एक दस्तऐवजीकरण आहे असं आपण म्हणू शकतो. अगदी बरोबर. आणि इथेच मला एक खूपच अनपेक्षित आणि विचार करायला लावणारा प्रश्न समोर आणावासा वाटतो. कोणता? बघा, आपण आत्ता पाहिलं की माणसाच्या नैसर्गिक बोलण्याच्या वेगामुळे, त्याच्या सोयीमुळे आणि त्याच्या जिभेच्या आळशीपणामुळे शेकडो वर्षात हे संधीचे नियम तयार झाले. पण आता आपण अशा जगात वावरतो आहोत जिथे टेक्स्ट टू स्पीच AI, व्हॉइस असिस्टंट्स आणि ऑटो करेक्टचा बोलबाला आहे. हो, ते तर आहे. ती नसते. तर मग पुढच्या 100 वर्षात व्याकरणाचे नियम कोण ठरवेल? बापरे, हा तर खूपच मोठा प्रश्न आहे. हो ना. मानवी जीभ नियम ठरवेल की संगणकाचे अल्गोरिदम? तंत्रज्ञान आपल्याला पुन्हा जुन्या मशीनसारख्या तुटक आणि स्वतंत्र शब्दांकडे घेऊन जाईल की या डिजिटल युगाचे काही नवीनच आपल्याला आज अजिबात माहीत नसलेली संधी तयार होतील? हा प्रश्न खरंच विचार करण्यासारखा आहे. नक्कीच आहे. याच एका कुतूहलजनक विचारासोबत आपण आजच्या या सखोल चर्चेचा इथेच समारोप करूया. ऐकत राहिल्याबद्दल धन्यवाद.